स्टार्ट करूया. येस, ओके ओके, चालेल चालेल, आपण स्टार्ट करूया. सो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंगचं लाईव्ह सेशनमध्ये आपण सगळं त्या ठिकाणी हे सिलेबस, एन्व्हायरमेंट इंजिनिअरिंगचा सिलेबस काय आहे याचा ओव्हरव्ह्यू घेऊया. याचं प्रिव्हियस इयरचं वेटेज पाहूया. वेगवेगळ्या एक्झाम्समध्ये एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग या सब्जेक्टचं वेटेज काय आहे आपण ते पाहूया. तुम्ही जर गेटच्या ओरिएंटेड जर पाहिलं तर तुम्हाला प्रिव्हियस जे काही अनालिसिस रिक्वायर्ड असेल ते सुद्धा आपल्या या लेक्चरमध्ये आपण पुढे गेटचं प्रिव्हियस इयर अनालिसिस बघणार आहे. आपण प्रिव्हियस 10 to 20 इयर्सचं प्रिव्हियस इयर अनालिसिस मी तुम्हाला देणार आहे. वेगवेगळ्या ज्या काही एक्झाम्स होत आहेत, जसं की महाराष्ट्रामध्ये MPSC एक्झाम होत असते, आपल्या स्टेट गव्हर्नमेंट थ्रू आहे ना, PWD WRD या ज्या काही डिपार्टमेंट्स आहेत आपल्या स्टेटमध्ये, त्यामध्ये काही जेईच्या जागा निघत असतात. डायरेक्ट रिक्रुटमेंट थ्रू काही भरती होत असते. तर त्या डायरेक्ट रिक्रुटमेंटच्या ज्या जेईच्या एक्झाम्स असतात त्यामध्ये एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंगचे जे सब्जेक्ट्स आहेत जेईच्या एक्झाम्समध्ये असणारं वेटेज आपण पाहतोय. UPSC ज्यामधून आपण IAS जी पोस्ट आहे ना, टॉप मोस्ट पोस्ट आहे, UPSC थ्रू क्लास 1 पोस्ट आहे, तर त्यासाठी वेटेज आहे इथे दिलेलं, आणि गेटसाठीचं वेटेज दिलेलं आहे. तो सगळे जर तुम्ही जर आलेला असाल तर आपण आता आपल्या या सेशनला स्टार्ट करूया. ओके, चालेल. तुमचे जे काही डाऊट्स असतील तुम्ही मी एकदा तुम्हाला त्या ठिकाणी आज आपण फक्त सिलेबसचा ओव्हरव्ह्यू घेणार आहे. ओके, तुम्ही जो पण त्या ठिकाणी एन्व्हायरमेंट इंजिनिअरिंगमध्ये आपण पुढे जे क्वेश्चन्स पाहणार आहे त्यासाठी आपल्याला इम्पॉर्टंट काय आहे, एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग किंवा तुम्ही कोणतीही एक्झाम द्या, गेट असू द्या, UPSC असू द्या, MPSC किंवा जेईचे एक्झाम्स असू द्या, कोणतीही एक्झाम द्या, त्यामध्ये तुम्हाला सगळ्यात फर्स्ट स्टेप आहे की तुम्हाला त्याचा सिलेबस समजणं गरजेचं आहे. तुम्हाला त्या एक्झामचा सिलेबस समजला, सेकंड स्टेप असा आहे की तुम्ही त्या सिलेबसवरती प्रिव्हियस इयर पेपरचं अनालिसिस करा की नेमकं त्या पॉईंट्सवरती, त्या टॉपिकवरती, त्या सिलेबसवरती प्रिव्हियसली काय काय क्वेश्चन्स आलेले आहेत. ओके, ज्यावेळेस तुम्हाला प्रत्येक टॉपिकवरती काय क्वेश्चन्स विचारले जातात त्यावेळेस तुम्हाला समजतं की कोणता टॉपिक इम्पॉर्टंट आहे, कोणता टॉपिक तुम्हाला त्या ठिकाणी स्किप करता येईल. कारण गेट एक्झाम जी की त्या ठिकाणी अतिशय त्या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर सिलेबस तर वास्ट सिलेबस आहे. भरपूर साऱ्या त्या ठिकाणी क्वेश्चनची प्रॅक्टिस तुम्हाला करावी लागते, आणि त्यामध्ये कॅल्क्युलेशन्स, एक मी म्हणेल ॲप्टिट्यूड बेस एक्झाम आहे. ओके, गेटच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर इतर एक्झाम्समध्ये जर तुम्ही पाहिलं जसं की UPSC, MPSC आणि स्टेट जेईच्या ज्या एक्झाम्स असतात त्यामध्ये ह्या सब्जेक्टसाठी जर तुम्ही जर आपण याचा अभ्यास करायचा जर झालं तर तुम्ही हे UPSC, MPSC आणि जेईच्या एक्झामचे जे प्रिव्हियस इयर पेपर आहे, सिलेबस तर मी ते एक्सप्लेन करेलच. ओके, आणि गेटचं प्रिव्हियस इयर अनालिसिस पण सांगेल. परंतु जे UPSC, MPSC आणि जेईच्या एक्झाम्समध्ये जे लोक UPSC साठी प्रिपेअर करतायत, काही MPSC साठी करत असतील, काही जेई साठी प्रिपेअर करत असतील, बरोबर, तर त्या प्रिव्हियस इयर पेपर्समधून प्रत्येक टॉपिकवर काय क्वेश्चन्स आलेले आहेत हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. बरोबर, ज्यावेळेस तुम्हाला हे क्वेश्चन्स आता सगळ्या एक्झामचे माहीत झाले की मग तुम्ही त्या ठिकाणी ज्यावेळेस अभ्यास करताय तर तुम्हाला जे काही वे ऑफ मेथडॉलॉजी ऑफ स्टडी जे तुम्हाला समजणार आहे, तुम्हाला काय पॉईंट्स इम्पॉर्टंट आहेत तेही लक्षात राहतील. आणि ज्यावेळेस एक्झाममध्ये आलेले प्रश्न आहे ना, जसं की आपण युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये, जसं तुम्ही डिग्रीला किंवा डिप्लोमाला ज्यावेळेस स्टडी करताय ना, एक्झाम्स आल्या की आपण काय करत असतो, प्रिव्हियस इयर पेपर्स पाहत असतो, जेणेकरून आपल्याला आयडिया येईल की पेपरमध्ये काय येणार आहे ते. सो सेम वेमध्ये आज आपण आपल्या या सेशनमध्ये सगळ्यात पहिले सिलेबस समजून घेऊया. प्रत्येक सिलेबसच्या पॉईंटमध्ये काय काय इम्पॉर्टंट आहे, ओके, एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंगमध्ये काय काय इम्पॉर्टंट आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. काही व्हिडिओजच्या मार्फत मी तुम्हाला एक वॉटर ट्रीटमेंट मेथडॉलॉजी जी असते ती तुम्हाला त्या ठिकाणी डायरेक्ट आपण साईट व्हिजिट वगैरे जे काही तुम्ही साईट व्हिजिट दिली असेल वॉटर ट्रीटमेंट प्लांट्सवरती, तर त्याचा जो काही व्हिडिओज आहे त्या व्हिडिओ मार्फत मी तुम्हाला अजून त्या प्रत्येक ट्रीटमेंट युनिटची आयडिया जी आहे ती क्लिअर करणार आहे. सो चालेल मित्रांनो, आपण त्या ठिकाणी पहिले तुम्ही या स्लाइडवरती एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंगचा वेगवेगळ्या एक्झाम्समध्ये असणारं वेटेज जे आहे ते तुम्ही नोट डाऊन करा. मग आपण नेक्स्ट स्लाइडवर जाऊया. नोट डाऊन केलं असेल बघा मित्रांनो, ही जी काही गेट एक्झाम असेल तर गेटमध्ये एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंगवरती 10 to 12 मार्क्ससाठीचं वेटेज असतं. ओके, गेटमध्ये एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंगसाठी 10 to 12 मार्क्ससाठीचं वेटेज आहे. UPSC एक्झाम जे आहे, जे IAS साठी इंजिनिअरिंग सर्व्हिस एक्झाम असते, त्यामध्ये 26 to 28 मार्क्सचं वेटेज आहे. आफ्टर दॅट MPSC ना, MPSC मार्फत महाराष्ट्रामध्ये आहे ना, त्याला ती एक्झाम जी कंडक्ट केली जाते दॅट इज महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, PWD आणि WRD डिपार्टमेंटमध्ये जे MPSC मार्फत क्लास 1 आणि क्लास 2च्या जागा भरल्या जातात त्याची जी काही एक्झाम असते है ना MPSC थ्रू, त्यामध्ये एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंगचं सब्जेक्टचं वेटेज आहे 18 to 20 मार्क्स. ओके, आफ्टर दॅट जेईच्या एक्झाम्स, PWD, WRD, टाउन प्लॅनिंग किंवा काही म्युन्सिपल कॉर्पोरेशन्स असतात, त्यामध्ये ज्यावेळेस जागा निघतात तर या जेईच्या एक्झामसाठी क्लास 2ची पोस्ट असते, तर त्यामध्ये जेईच्या एक्झाममध्ये एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग सब्जेक्टचं
ठीक आहे. सब्जेक्टचं वेटेज व्हॅरी होतं, फ्लक्च्युएटिंग असतं जेईच्या एक्झाममध्ये. एखाद्या पेपर सेटमध्ये तुम्हाला यावर भरपूर सारे क्वेश्चन दिसू शकतात. जवळपास 12 to 14 मार्क्स मॅक्सिमम मार्क्स मी सांगितले. कधी कधी त्या ठिकाणी 2 to 4 क्वेश्चन्स किंवा 2 to 4 मार्क्ससाठी पण हा सब्जेक्ट येऊ शकतो. सो जेईचं वेटेज जे आहे ते व्हॅरी होत आहे. ठीक आहे. ते इथं मॅक्सिमम मार्क्स मी इथं शो केलेले आहे 12 to 14 मार्क्स आहे. सो तुम्ही हे वेटेज जे आहे वेगवेगळ्या एक्झामचं नोट डाऊन केलं असेल. सो आपण नेक्स्ट स्लाइडवर जाऊया. ओके. इथे जे आहे प्रत्येक एक्झाम इयर वाईज हे जे आहे दिस इज फॉर गेट एक्झाम. ओके. गेट एक्झाम मध्ये जे प्रिव्हियस 1991 पासून तर तुम्ही हे एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंगचे 1 मार्क क्वेश्चन्स किती आलेले आहेत, ठीक आहे, 2 मार्क्स क्वेश्चन्स किती आलेले आहेत आणि टोटल मार्क्स. ओके. हे सगळं त्या ठिकाणी 1991 मध्ये एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग वरती आहे ना 1 मार्क क्वेश्चन्स आणि इथं 2 मार्क्स क्वेश्चन आणि इथे टोटल क्वेश्चन्स इथे शो केलेले आहेत. तर हा सगळा 1991 पासून तर पुढे आपण 2021 पर्यंत सगळे जे पेपर सेट आहे त्याचा अनालिसिस इथे मी शो केलेलं आहे. सो तुम्ही जर युट्यूब व्हिडिओजमध्ये तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकताय. ओके. सो काय करा ह्या टॉपिकचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. हे तुम्हाला प्रिव्हियस इयर अनालिसिस आहे. 1991 मध्ये एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंगचे सब्जेक्टचं जे वेटेज आहे ते इथं दिलेलं आहे. ओके. सगळ्या इयर्सचं दिलेलं आहे वेटेज. झालं असेल. नेक्स्ट स्लाइड. 2006 2015 पर्यंत प्रत्येक सेट वाईज इथं वेटेज दिलंय अँड दिस इज द वेटेज फॉर 2016 to 2021 फॉर एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग. सो हे सगळे वेटेज तुम्ही स्क्रीनशॉट काढला असतील तर आपण इथे काय करत आहे हे जे आहे दिस इज एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग सब्जेक्ट वेटेज ना गेट एक्झाम मधले जे वेटेज आहे. बघा मित्रांनो, गेट एक्झामसाठी जे की तुम्ही जर थेरॉटिकल पॉईंट जर पाहिलात ना क्वालिटी ऑफ वॉटर, ट्रीटमेंट ऑफ वॉटर आणि ट्रीटमेंट ऑफ सिवेज असे काही मोजकेच 2 ते 3 युनिट्स आहेत जे की तुम्ही जर प्रॉपरली केले असेल तर तुम्ही एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंगमध्ये 10 to 12 मार्क्स इझिली गेन करू शकतात. जवळपास 30% वेटेज जे आहे 30 मार्क्सचं जे वेटेज जे आहे 2 सब्जेक्टमध्येच मिळत असतात. 100 पैकी गेटमध्ये जवळपास जिओटेक इंजिनिअरिंग आणि एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग हे 2 सब्जेक्टच तुम्हाला जवळपास 30 मार्क्सचं वेटेज जे आहे ते देत असतात. त्यामुळे जर तुम्ही गेटसाठी स्टडी करतायत तर हे 2 सब्जेक्ट जिओटेक इंजिनिअरिंग आणि एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग हे जर प्रॉपरली केले असतील तर नक्कीच तुम्हाला म्हणजे जे गेट क्वालिफाय होण्यासाठी जे मार्क्स लागतात 30 मार्क्स ते इझिली तुम्ही त्या ठिकाणी मिळवू शकतात. ओके. गेट क्रॅक करण्यासाठी सगळे सब्जेक्ट करणं गरजेचं नाहीये. काही प्रॉपर स्ट्रॅटेजी काही प्रॉपर प्लॅनिंगने जर तुम्ही गेलात तर नक्कीच तुम्हाला जे गेटसाठी काही क्वालिफाईंग मार्क्स लागतात, एमटेकसाठी काही कॉलेजेस लागत असेल, गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजला एमटेक वगैरे करायचं असेल तर तुम्हाला जे क्वालिफाईंग मार्क्स जे आहेत हे 2 ते 3 सब्जेक्टमध्येच इझिली मिळतात. ओके. सो इथे त्या ठिकाणी हे वेटेज दिलेलं आहे गेटसाठी 10 to 12 मार्क्ससाठी ऑन एन ॲव्हरेज जे आहे मी ऑन एन ॲव्हरेज सांगतो 10 to 12 मार्क्स जे आहेत गेटमध्ये राहणार आहेत. चालेल मित्रांनो. नेक्स्ट स्लाइडवरती आता इथे जे काय वेटेज दिलेलं आहे एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंगचं तुम्हाला दिसतंय स्लाइडवरती. एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंगचं हे जे वेटेज आहे वॉटर सप्लाय इंजिनिअरिंग ठीक आहे. फर्स्ट सेक्शन आहे वॉटर सप्लाय इंजिनिअरिंग, सेकंड सेक्शन आहे वेस्ट वॉटर इंजिनिअरिंग अँड थर्ड सेक्शन इज पोल्युशन कंट्रोल इंजिनिअरिंग. सो एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंगला आपण 3 सेक्शन्समध्ये डिवाइड करतो. फर्स्ट जो सेक्शन आहे दॅट इज वॉटर सप्लाय इंजिनिअरिंग, ज्यामध्ये आपण काय करतो जे की त्या ठिकाणी सोर्स असेल, रिव्हर्स असतील, लेक्स असतील, त्या सोर्सपासून आपण वॉटर कलेक्ट करतो. ट्रीटमेंट प्लांटवरती त्या ज्या सोर्सपासून आपण वॉटर कलेक्ट केलेले त्यामधले इम्प्युरिटीज असतील तर त्याला वॉटर ट्रीटमेंट प्रोसेस थ्रू ज्या काही इम्प्युरिटीज आहेत ते रिमूव्ह करतो आणि ट्रीटमेंट नंतर वॉटर जे आहे n नंबर ऑफ हाऊसेसपर्यंत आपण वॉटर डिस्ट्रीब्यूट करत असतो. सो ही जी कंप्लीट जर्नी जी आहे फ्रॉम सोर्स टू अप टू द n नंबर ऑफ हाऊसेस दॅट इज नथिंग बट दी वॉटर सप्लाय इंजिनिअरिंग. यामध्ये जे सोर्स पासून आपण वॉटर कलेक्ट करतोय तर इनटेक स्ट्रक्चर लागणार आहे, पाईप्स रिक्वायर्ड असतील, वॉटर ट्रीटमेंट प्लांट आपल्याला कन्स्ट्रक्ट करावं लागेल, डिझाईन करावं लागेल. पुन्हा त्या ट्रीटमेंट प्लांटपासून तर n नंबर ऑफ हाऊसेस म्हणजे पूर्ण सिटीमध्ये जे वॉटर डिस्ट्रीब्यूट करायचं आहे त्यासाठी आपल्याला पाईप्स लागतील. तुम्ही तुमच्या कॉलनीजमध्ये तुमच्या एरियाजमध्ये असे ओव्हरहेड वॉटर टँक्स पाहिले असतील तर त्याचं सुद्धा आपल्याला डिझाईन अँड कन्स्ट्रक्शन करावं लागेल. सो हे सगळे जे स्ट्रक्चर्स आहेत यांचं जे काही डिझाईन अँड कन्स्ट्रक्शन करावं लागतंय ते सगळं आपण कशामध्ये पाहतो वॉटर सप्लाय इंजिनिअरिंगमध्ये पाहत असतो. ओके. सेकंड वेस्ट वॉटर इंजिनिअरिंग. तर आता हा जो काही वेस्ट वॉटर इंजिनिअरिंगचा जो पार्ट आहे वेस्ट वॉटर इंजिनिअरिंग आपण ज्यावेळेस आपण वॉटर आपल्याकडे n नंबर ऑफ हाऊसेसमध्ये किंवा इंडस्ट्रीजमध्ये काही कॉम्प्लेक्स असतील, इन्स्टिट्यूशन्स असतील तर ज्यावेळेस हे वॉटर आपण युटिलाइज करतोय
जसं की आपण डोमेस्टिक पर्पजसाठी पाहिलं असेल, जसं की कुकिंग, बाथिंग, वॉशिंग ऑफ द युटेन्सिल्स, यासाठी आपण त्या ठिकाणी काय करतो, वॉटर यूज करत असतो. मग यापासून जे जनरेट होत आहे दॅट इज नथिंग बट दी वेस्ट वॉटर. मग हे वेस्ट वॉटरला आपण n नंबर ऑफ हाऊसेस पासून कलेक्ट करणार, किंवा जर इंडस्ट्रीज असतील, जसं की शुगर इंडस्ट्रीचं एक्झाम्पल देतो. शुगर केन आपण क्रश करतो, शुगर केन क्रश करून त्यापासून जे काही त्या ठिकाणी मोलॅसिस आहे ना, इंडस्ट्रीजमध्ये जे मोलॅसिस असतात ते मोलॅसिस आपल्याला वॉश आउट करावे लागतात. मग हे मोलॅसिस वॉशिंगसाठी लार्ज अमाऊंट ऑफ वॉटर रिक्वायर्ड असेल, किंवा पेपर अँड पल्प इंडस्ट्रीमध्ये वॉटर रिक्वायर्ड असेल, किंवा काही केमिकल्स किंवा फर्टिलायझर इंडस्ट्रीज असतात त्यामध्ये अमाऊंट ऑफ वॉटर रिक्वायर्ड असेल, आणि त्यापासून जे जनरेट होणारं वेस्ट वॉटर आहे हे वेस्ट वॉटर आपण पुन्हा कलेक्ट करतो. वेस्ट वॉटरमध्ये हार्मफुल इम्प्युरिटी जे आहे दॅट इज ऑर्गॅनिक इम्प्युरिटी. मग ही ऑर्गॅनिक इम्प्युरिटी आपल्याला रिमूव्ह करायची असते, म्हणून वेस्ट वॉटरला कलेक्ट करून ट्रीटमेंट प्लांटवर घेऊन जातो. हार्मफुल वेस्ट वॉटरमधून है ना, हार्मफुल वेस्ट वॉटरला त्या ठिकाणी हार्मलेस वेस्ट वॉटरमध्ये कन्वर्ट करतो, अँड ॲट लास्ट डिस्पोज करत असतो रिव्हर्सवरती किंवा लँडच्या सरफेसवरती. ओके, सो हे सगळं जी जर्नी आहे फ्रॉम n नंबर ऑफ हाऊसेस टू अप टू द डिस्पोजल, जी जर्नी आहे ती आपण पाहत असतो वेस्ट वॉटर इंजिनिअरिंगमध्ये. आफ्टर दॅट पोल्युशन कंट्रोल इंजिनिअरिंग. सो बघा मित्रांनो, पोल्युशन कंट्रोल इंजिनिअरिंगमध्ये एअर पोल्युशन असेल किंवा त्या ठिकाणी एअर पोल्युशन असेल किंवा नॉईज पोल्युशन, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, असे हे 3 टॉपिक्स येतात. ओके, एअर पोल्युशन, नॉईज पोल्युशन आणि सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. ओके, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. सो हे 3 टॉपिक जे आहे हे पोल्युशन कंट्रोल इंजिनिअरिंगच्या अंडर येतात. हे गेटमध्ये दिलेलं वेटेज आहे की वॉटर सप्लाय इंजिनिअरिंगमध्ये टोटल एन्व्हायरमेंट इंजिनिअरिंगवरती जर 10 ते 12 मार्क्ससाठी जर एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग असेल तर त्यापैकी वॉटर सप्लाय इंजिनिअरिंगवरती 6 to 7 मार्क्स असतात, वेस्ट वॉटर इंजिनिअरिंगवरती 2 to 3 मार्क्स असतात, आणि पोल्युशन कंट्रोल इंजिनिअरिंगवरती 1 to 2 मार्क्स असणार आहे. सो हे सगळं त्या ठिकाणी गेटचं पुन्हा मी तुम्हाला त्या ठिकाणी जे सेक्शन्स पडतात एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंगचं त्याचा डिटेल तुम्हाला पुन्हा अनालिसिस दिलेला आहे. सो वॉटर सप्लाय इंजिनिअरिंग, वेस्ट वॉटर इंजिनिअरिंग आणि पोल्युशन कंट्रोल इंजिनिअरिंग गेटचं त्या ठिकाणी स्पेसिफिक या सेक्शनला वेटेज काय आहे ते इथे दिलेलं आहे. नोट डाऊन केलंय तुम्ही सगळ्यांनी? नोट डाऊन करा. तोपर्यंत मी तुमचे कमेंट्स काय आहेत का? ओके, ऋषी आज लेक्चर आहे का? ठीक आहे, आज लेक्चर नाही आहे, आज आपण ओव्हरव्ह्यू पाहतोय सब्जेक्टचा. ठीक आहे, सब्जेक्टचा आपण वेटेज ओव्हरव्ह्यू पाहत आहे. चालेल असेल? ठीक आहे. सो आता हे तिन्ही सेक्शन्स आपल्याला एक एक करून त्या ठिकाणी यांचा सिलेबस आपण पुढे डिटेलमध्ये पाहूया. सो वॉटर सप्लाय इंजिनिअरिंगमध्ये हे कंटेंट्स आहेत. ठीक आहे, ज्यावेळेस आपण वॉटर सप्लाय इंजिनिअरिंग पाहतोय तर वॉटर सप्लाय इंजिनिअरिंगमध्ये हे कंटेंट्स आहेत. फर्स्ट आहे वॉटर डिमांड, देन सोर्सेस ऑफ वॉटर, थर्ड इज क्वालिटी ऑफ वॉटर, ट्रीटमेंट ऑफ वॉटर, अँड फिफ्थ इज डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. सो बघा मित्रांनो, वॉटर डिमांड हा जो फर्स्ट चॅप्टर आहे ना, वॉटर डिमांडमध्ये आपण 2 टॉपिक्स पाहतो. सगळ्यात पहिले आपल्याला वॉटर सप्लाय इंजिनिअरिंगमध्ये म्हणजे आपल्याला ट्रीटेड वॉटर प्रोव्हाइड करायचं आहे पब्लिकला n नंबर ऑफ हाऊसेसला. तर सगळ्यात पहिले आपण काय करतो की त्या सिटीची, त्या शहराची वॉटर डिमांड किती आहे, आपल्याला किती वॉटर ट्रीटमेंट करून त्यांना पाठवावं लागणार आहे, त्यासाठी आपण सगळ्यात पहिले वॉटर डिमांड कॅल्क्युलेट करत असतो. आणि वॉटर डिमांड आपल्याला कशी मिळणार आहे, जी की आपल्याला त्या ठिकाणी त्या सिटीची पॉप्युलेशन किती आहे त्यावरून मिळत असते. म्हणून आपण सगळ्यात पहिले पॉप्युलेशन फोरकास्टिंग करतो, व्हॅरियस टाइप्स ऑफ वॉटर डिमांड्स पाहतो, आणि त्या हे जे काही टॉपिक आहे वॉटर डिमांड त्यामध्ये ते कव्हर केले जाणार आहेत. सोर्सेस ऑफ वॉटर, सरफेस सोर्सेस असतील किंवा सबसर्फेस सोर्सेस असतील, ते वॉटर जे आहे जे की आपण सोर्सेस एकदा फिक्स झाले की आपण त्याला कन्वे करत असतो ट्रीटमेंट प्लांटपर्यंत. त्यानंतर ज्यावेळेस ट्रीटमेंट प्लांटला येतो डायरेक्टली आपण वॉटर ट्रीटमेंट प्रोव्हाइड करत नाही. पहिले आपण क्वालिटी पॅरामीटर्स चेक करतो, फिजिकल पॅरामीटर्स, केमिकल पॅरामीटर्स आणि बायोलॉजिकल पॅरामीटर्स. हे पॅरामीटर जे आहे ते क्वालिटी ऑफ वॉटरमध्ये यावरती महत्त्वाचे म्हणजे जे काही पॅरामीटरच्या ज्या व्हॅल्यूज असतात, प्रत्येक पॅरामीटरचे फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल पॅरामीटर्स यांच्या व्हॅल्यूजवरती क्वेश्चन्स राहणार, यांचे पीएच, अल्कलिनिटीवरती क्वेश्चन्स राहणार. पुढे आपण पाहूया ते. ओके, ट्रीटमेंट ऑफ वॉटर या पार्टमध्ये प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी अशा 3 स्टेजेस आहेत ट्रीटमेंट प्रोसेसचे, ते आपल्याला बघायला मिळतात. आणि डिस्ट्रीब्युशन सिस्टीम म्हणजे वॉटर आपण कशा प्रकारे जे काही सिटीचं लेआउट असेल त्याप्रमाणे डिस्ट्रीब्यूट करतो, तर ते आपल्याला डिस्ट्रीब्युशन सिस्टीम या टॉपिकमध्ये बघायला मिळतं. सो बघा मित्रांनो, जे मी तुम्हाला सांगितलं की वॉटर सप्लाय इंजिनिअरिंग म्हणजे काय आहे. वॉटर सप्लाय इंजिनिअरिंगमध्ये आपण काय करतो, सगळ्यात पहिले त्या ठिकाणी हे जे काही सोर्स आहे ना, म्हणजे मे बी रिव्हर असेल, ओके, तर रिव्हरपासून आपण वॉटर कलेक्ट करतो आणि कन्वे कुठे करणार आहे, वॉटर ट्रीटमेंट प्लांटवरती.
वॉटर ट्रीटमेंट प्लांटवरती वॉटर कन्वे करून घेतल्यानंतर क्वालिटी पॅरामीटर्स अँड ट्रीटमेंट दिल्यानंतर वॉटर डिस्ट्रीब्यूट करत असतो. वेगवेगळ्या टँक्स असतात, वॉटर टँक्स, डिस्ट्रीब्युशन रिझर्वायर्स असतात आपण त्याला म्हणतो. या डिस्ट्रीब्युशन रिझर्वायर्स थ्रू एन नंबर ऑफ हाऊसेस आहे ना, एन नंबर ऑफ हाऊसेस असतील सिटीमध्ये, काही इन्स्टिट्यूशन, काही कमर्शियल बिल्डिंग्स असतील, जसं की हॉस्पिटल्स आहेत, कॉलेजेस आहेत, आणि तुमचं देवगिरी कॉलेज असेल, किंवा मे बी काही तुमच्या सिटीजमध्ये काही हॉस्पिटल्स असतील, किंवा मे बी तुमच्याकडे सिटीजमध्ये काही स्कूल्स असतील है ना, ते इन्स्टिट्यूशनल बिल्डिंग्स असतात, किंवा काही इंडस्ट्रीज असेल है ना, तर त्या इंडस्ट्रीजमध्ये एन नंबर ऑफ हाऊसेसमध्ये जे काही वॉटर जे आहे आपण डिस्ट्रीब्यूट करत असतो. तर हे सगळं वॉटर सप्लाय इंजिनिअरिंगमध्ये हे पॉईंट्स, हे जे काय आहे हे टॉपिक्स आहेत. ठीक आहे, these are the chapters which we are going to see in water supply engineering. ओके, सो हे नोट डाऊन केले असतील, सिलेबसचा पॉईंट आहे. ठीक आहे, वॉटर सप्लाय इंजिनिअरिंगमध्ये हे टॉपिक आपण पाहणार आहे. त्यामधून सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्ही वॉटर सप्लाय इंजिनिअरिंगचा स्टडी करताय तर क्वालिटी ऑफ वॉटर आणि ट्रीटमेंट ऑफ वॉटर या दोन टॉपिकवर तुम्ही जर प्रिव्हियस अनालिसिस केलं तर तुम्हाला सगळ्यात जास्त क्वेश्चन्स बघायला मिळणार आहे. वॉटर डिमांड किंवा सोर्सेस ऑफ वॉटरवरती 1 किंवा 2 क्वेश्चन्स येतील, जास्त राहत नाही. डिस्ट्रीब्युशन सिस्टीमवरती किंवा 1 क्वेश्चन असू शकतो. पण मॅक्सिमम जे की तुम्ही त्या ठिकाणी वेटेज जर पाहिलं वॉटर सप्लाय इंजिनिअरिंगचं, जे की 6 to 7 मार्क्सचं आहे, तर 6 to 7 मार्क्स आहे ना, आउट ऑफ 7 मार्क्स जवळपास 5 मार्क्सचं जे वेटेज आहे क्वालिटी ऑफ वॉटर अँड ट्रीटमेंट ऑफ वॉटर या 2 टॉपिक्सवर राहत असतं. त्यामुळे जर तुम्ही एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंगचा अभ्यास करताय, क्वालिटी ऑफ वॉटर अँड ट्रीटमेंट ऑफ वॉटर हे 2 युनिट अतिशय महत्त्वाचे आहेत. हे 2 हे जे काय तुम्ही त्या ठिकाणी आपण जे काय आपल्या सेशन्समध्ये क्वालिटी ऑफ वॉटर अँड ट्रीटमेंट ऑफ वॉटरचे क्वेश्चन्स पुढे 1 ते 2 दिवसामध्ये आपण जे सॉल्व्ह करणार आहे ते क्वेश्चन्स तुम्ही नक्की बघा. नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी गेट एक्झाम्स, MPSC, JEE जे की व्हॅरियस एक्झाम्स तुम्ही देतायत त्यासाठी सगळे जे काही क्वेश्चन्स असतील क्वालिटी क्वेश्चन्स ते आपण त्या ठिकाणी सॉल्व्ह करणार आहे. तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल. ओके, ठीक आहे. नेक्स्ट, याचा तुम्ही त्या ठिकाणी लिहिलं असेल, हे लिहिलं असेल हे पॉईंट्स. ओके, सो नेक्स्ट स्लाइडर आपण आता सगळ्यात पहिले आपण हा वॉटर डिमांड या टॉपिकमध्ये नेमकं काय आहे हे पहिले पाहूया. ओके, फर्स्टली वी विल सी व्हॉट इज अंडर दिस टॉपिक वॉटर डिमांड. एक एक करून आपण आता सगळ्या युनिट्समध्ये काय काय पॉईंट्स असतात, काय महत्त्वाचं आहे, काय तुम्हाला स्किप करता येऊ शकतं, हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. कोणत्या फॉर्म्युलाजवरती किंवा कोणत्या व्हॅल्यूजवरती वारंवार क्वेश्चन्स विचारले जातात ते आपण सगळं पाहूया. कोणते डिझाईन युनिट्स असतात आहे ना, कोणते युनिट्स ट्रीटमेंट प्लांटमध्ये कोणत्या युनिट्सवरती क्वेश्चन्स येतात, हे सगळं आता आपण पुढे एक एक करून या प्रत्येक चॅप्टरचे IMP पॉईंट्स बघणार आहे. ठीक आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट्स असतील ते, तर आपण एक एक करून पुढे पाहूया. चालेल मित्रांनो, नेक्स्ट स्लाइडवर पाहूया. ओके, सो जे की आपण पाहतोय वॉटर डिमांड. ओके, या फर्स्ट चॅप्टरमध्ये वॉटर डिमांडमध्ये नेमकं काय काय आहेत पॉईंट्स आपण पाहूया. बघा मित्रांनो, हा जो काही वॉटर डिमांड हा युनिट आहे यामध्ये सगळ्यात पहिले मी जसं सांगितलं तुम्हाला या नावातच आहे वॉटरची डिमांड किती आहे. सगळ्यात पहिले आपल्याला वॉटरची डिमांड माहीत असणं गरजेचं आहे. वॉटरची डिमांड आपल्याला कशावरून माहीत होईल? 2 फॅक्टर्सवरून. एक तर त्या ठिकाणी आपल्याला पॉप्युलेशन माहीत पाहिजे. ओके, है ना, सिटीची पॉप्युलेशन किती आहे म्हणजे डिमांड किती आपल्याला कळेल. आणि सेकंड द फॅक्टर इज ॲव्हरेज वॉटर डिमांड. ओके, ॲव्हरेज डेली डिमांड किती आहे, प्रत्येक सिटीमध्ये जे काही पॉप्युलेशन आहे त्याची ॲव्हरेज डेली वॉटर डिमांड किती आहे हे आपल्याला त्या ठिकाणी माहीत असणं गरजेचं आहे. यावरून आपल्याला मिळत असते वॉटर डिमांड. सो आता सगळ्यात पहिले पॉप्युलेशन आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहे ना. जसं की इथे फॉर एक्झाम्पल म्हणून मी इथे एक सिटी दिलेली आहे, पुणे सिटी आहे. सो या पुणे सिटीजमध्ये वेगवेगळ्या एन नंबर ऑफ कॉलनीज असतील ना, एन नंबर ऑफ एरियाज आहे. हडपसर एरिया आहे, स्वारगेट एरिया आहे, हिंजवडी बानेर एरिया आहे, असे वेगळे, किंवा शिवाजीनगर आहे, असे वेगवेगळे एरियाज आहेत, बरोबर. सो या पुणे सिटीमध्ये सगळ्यात पहिले आपल्याला माहीत करून घ्यावं लागेल की त्याची पॉप्युलेशन किती आहे. द व्हेरी फर्स्ट टास्क इज वॉटर डिमांडमध्ये सगळ्यात पहिले आपण काय करत असतो, वॉटर डिमांड या चॅप्टरमध्ये सगळ्यात पहिले आपण पॉप्युलेशन फोरकास्ट करत असतो, पॉप्युलेशन कॅल्क्युलेट करत असतो. जसं की हे एन नंबर ऑफ हाऊसेस आहेत या बिल्डिंगमध्ये, एन नंबर ऑफ फ्लॅट्स असतील, या प्रत्येक फ्लॅटमध्ये जे की त्या ठिकाणी पब्लिक किंवा पीपल्स राहत असतील आहे ना, तिथे त्या ठिकाणी काही ना काहीतरी पॉप्युलेशन असेल. ह्या पॉप्युलेशनला त्या ठिकाणी आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. सो आता पॉप्युलेशन कॅल्क्युलेट करणं नेमकं आपण म्हणजे कोणती पॉप्युलेशन कॅल्क्युलेट करतोय. बघा मित्रांनो, जे की त्या ठिकाणी आपण पॉप्युलेशन ज्यावेळेस फाइंड आउट करतोय, ही पॉप्युलेशन आपण फाइंड आउट करणार आहे फ्युचरची. ओके, दिस पॉप्युलेशन फोरकास्टिंग इज ऑफ दी फ्युचर. कारण आपण जे काही युनिट म्हणजे वॉटर सप्लाय इंजिनिअरिंगचा एमच ते आहे की आपल्याला प्रत्येक युनिटचं डिझाईन अँड कन्स्ट्रक्शन करायचं आहे. मग सध्याची जी पॉप्युलेशन आहे
त्यानुसार आपण प्रत्येक युनिटचं कन्स्ट्रक्शन करत नाही. प्रत्येक जे काही डिझाईन असेल, जसं की तुमच्या कॉलनीजमध्ये वॉटर टँक कन्स्ट्रक्ट करायचे, डिझाईन करायचे आहे, किंवा तुमच्या सिटीसाठी, पुणे सिटीसाठी, किंवा जसं तुमचं औरंगाबाद शहर असेल तर त्यासाठी वॉटर ट्रीटमेंट प्लांट जर आपल्याला डिझाईन करायचं असेल किंवा कन्स्ट्रक्ट करायचं असेल तर सध्याची जी पॉप्युलेशन आहे त्यासाठी आपण डिझाईन कन्स्ट्रक्शन नाही करत. फ्युचरची जी पॉप्युलेशन असेल त्यानुसार आपण आत्तापासून आपण जे वॉटर ट्रीटमेंट प्लांट असतील किंवा पाईप्स असतील ते त्या ठिकाणी कन्स्ट्रक्ट केलेले असतात किंवा त्या ठिकाणी लेईंग आउट ऑफ दी पाईप्स केलेले असणार. ओके, सो आता फ्युचरची पॉप्युलेशन आपल्याला फोरकास्ट करावी लागणार आहे. फ्युचरची वॉटर डिमांड काय आहे हे आपल्याला फाइंड आउट करावं लागणार आहे. आणि फ्युचरची वॉटर डिमांड माहीत करण्यासाठी आपल्याकडे काही मेथडॉलॉजीज आहेत. कोणत्या मेथडॉलॉजीज आहेत आपण पाहूया. बघा मित्रांनो, हे त्या ठिकाणी पॉप्युलेशन फोरकास्टिंगच्या मेथड्स दिलेल्या आहेत. आता कोणत्या कोणत्या मेथड्स आहेत इथे स्लाइडवरती तुम्हाला दिलेल्या आहेत, बघा, दिसतात सगळ्यांना. बघा मित्रांनो, ग्राफिकल मेथड्स आहेत काही आणि काही मॅथमॅटिकल मेथड्स आहेत पॉप्युलेशन फाइंड आउट करण्याचे. ओके, सो पॉप्युलेशन कॅल्क्युलेट करण्यासाठी काही ग्राफिकल मेथड आहे, जसं की सिम्पल ग्राफिकल मेथड आहे, कंपॅरेटिव्ह ग्राफिकल मेथड आहे, लॉजिस्टिक कर्व मेथड आहे. या 3 ग्राफिकल मेथड्स आहेत. म्हणजे विथ द हेल्प ऑफ ग्राफ आपण काय करू शकतो, पॉप्युलेशन जी आहे फ्युचरची ती कॅल्क्युलेट करू शकतो, प्रेडिक्ट करू शकतो, अप्रॉक्सिमेशन आहे. ओके, मॅथमॅटिकल मेथड्स आहेत काही, जो काही प्रिव्हियस पॉप्युलेशनचा डाटा आपल्याकडे आहे, जसं की सध्या समजून घ्या 2021 सुरू आहे, तर आपल्याकडे 2001, 1991, 1981 असं जो काही प्रिव्हियस 30 इयर्सचा जो डाटा आहे त्यावरून आपण फ्युचरमध्ये म्हणजे 2051 साली इन द इयर 2051 पॉप्युलेशन काय असेल ही आपण कॅल्क्युलेट करू शकतो ह्या मेथडॉलॉजीजने. त्यासाठी आपल्याकडे काही फॉर्म्युलाज आहेत, मॅथमॅटिकल मेथडॉलॉजीज आहेत आणि काही ग्राफिकल मेथड्स आहेत. ओके, सो या ग्राफिकल मेथड्स किंवा मॅथमॅटिकल मेथड्सने आपण पॉप्युलेशन फोरकास्ट करत असतो. इथे वरती एक टर्म लिहिलेली आहे, डिझाईन पिरियड. सो आता हे डिझाईन पिरियड काय असतं, बघा मित्रांनो, डिझाईन पिरियड ही टर्म काय सांगत असते आपण पाहूया. एक मिनिट हा. बघा मित्रांनो, डिझाईन पिरियड, डिझाईन पिरियडला आपण म्हणू शकतो सर्व्हिस लाईफ आहे ना. डिझाईन पिरियडला आपण काय म्हणतो, सर्व्हिस लाईफ. मध्ये एखाद्या स्ट्रक्चरची लाईफ किती आहे हे आपल्याला त्या ठिकाणी माहीत असणं गरजेचं आहे. जसं की आपल्याकडे जे वॉटर ट्रीटमेंट प्लांट्स आहेत त्यांची जर आपण डिझाईन लाईफ पाहिली तर दॅट इज वॉट नियर अबाउट 15 to 20 इयर्स असेल. किंवा काही पाईप्स असतील तर त्यांची जी लाईफ असेल दॅट विल बी नियर अबाउट 30 to 40 इयर्स. ओके, सो ही डिझाईन लाईफ असते. सो ही डिझाईन लाईफ आपल्याला काय सांगत असते की आपण जर हे त्या ठिकाणी स्ट्रक्चर कन्स्ट्रक्ट करणार आहे, जसं की ओके, जसं की आपण फॉर एक्झाम्पल म्हणून, ओके, इथे औरंगाबाद सिटी आहे. या औरंगाबाद सिटीसाठी आपल्याकडे सध्या फॉर एक्झाम्पल म्हणून आपण घेतोय 2021. इथे सध्या आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं आहे, 2051 मध्ये जी काही त्या ठिकाणी पॉप्युलेशन असेल है ना, 2051 मध्ये जी काही त्या ठिकाणी पॉप्युलेशन असेल त्याला आपण फ्युचर पॉप्युलेशनला PN ने डिनोट करतोय. ओके, दिस इज डिनोटेड बाय PN, फ्युचर पॉप्युलेशन. सो 2051 साली पॉप्युलेशन काय असेल हे आपल्याला त्या ठिकाणी पहिले कॅल्क्युलेट करावं लागेल. आणि हे कॅल्क्युलेट केल्यानंतर आपण काय करत असतो, स्ट्रक्चर्स डिझाईन आणि कन्स्ट्रक्ट करत असतो. जसं की जर आपल्याला त्या ठिकाणी वॉटर ट्रीटमेंट प्लांट जो आहे, जर त्या ठिकाणी पॉप्युलेशन 2051ची आपल्याला मिळाली आहे, दिस इज द पॉप्युलेशन ऑफ द इयर 2021 अँड दिस इज द पॉप्युलेशन ऑफ द इयर 2051. ज्यावेळेस आपल्याला हे किती इयर्स होत आहेत, हे 31, 41, 51 है ना, 30 इयर्स. हे आहे 30 इयर्ससाठी जे आपण स्ट्रक्चर युटिलाइज करणार आहे, कन्स्ट्रक्ट करणार आहे ना, जे काय असेल, वॉटर ट्रीटमेंट प्लांट असेल, पाईपलाईन्स असतील किंवा डिस्ट्रीब्युशन टँक्स असतील, तुमच्या कॉलनीजमध्ये जे ओव्हरहेड वॉटर टँक्स असतात, ही जे काही टँक्स किंवा हे जे काही पाईप्स आहेत यांचा जो युटिलायझेशन पिरियड असतो किंवा युटिलायझेशन टाईम असेल त्यालाच आपण म्हणत असतो डिझाईन पिरियड. ओके, त्याला आपण काय म्हणत असतो, डिझाईन पिरियड किंवा डिझाईन लाईफ म्हणू शकता. सो आता हा युटिलायझेशन पिरियड किंवा हा जो युटिलायझेशन टाईम जो आहे डिझाईन पिरियड है ना, हा आपल्याला त्या ठिकाणी ही जी काही 30 इयर्स आहे यासाठी आपण त्या ठिकाणी त्या स्ट्रक्चरला युटिलाइज करणार आहे. बरोबर, जे पण तुम्ही त्या ठिकाणी डिझाईन लाईफ, डिझाईन पिरियड कशाचे पाहतो आपण, वॉटर ट्रीटमेंट प्लांटचा पाहतो, पाईप्सचा बघत असतो किंवा त्या ठिकाणी इनटेक स्ट्रक्चर्स असतात. सो या सगळ्यांसाठी आपल्याला ही डिझाईन लाईफ माहीत असणं गरजेचं असते. आणि ती टर्म जी आहे डिझाईन लाईफ जी आहे, सर्व्हिस लाईफ, ही आपल्याला डिझाईन पिरियड थ्रू मिळत असते. जर आपल्याला समजून घ्या 2051 मध्ये आता आपल्याला काय झालं, डिझाईन लाईफ माहीत झाली आहे. आपल्याला 2051 मध्ये पॉप्युलेशन किती आहे
हे आपल्याला त्या ठिकाणी जर प्रेडिक्ट करायचं असेल तर त्यासाठी काही मेथडॉलॉजीज आहेत, जसे की मी इथे तुम्हाला दिलं आहे. हे काही ग्राफिकल मेथड्स आहेत आणि काही मॅथमॅटिकल मेथड्स आहेत. आता आपल्या हे जे काही एक्झाम्स आहेत, या एक्झाम्समध्ये काय करतात बघा मित्रांनो, तुम्हाला एकतर त्या ठिकाणी जे की क्वेश्चन सांगतोय या मेथडॉलॉजीजवरती, सिंपल पॉप्युलेशन वर्सेस टाइमचा जो ग्राफ आहे, इट इज शोन बाय दिस सिंपल कर्व मेथड अँड कंपॅरेटिव्ह ग्राफ मेथड. ओके, सिंपल कर्व मेथडमध्ये काय करतो आपण, पॉप्युलेशन वर्सेस टाइमचा ग्राफ पाहत असतो. हे इथे दिलेलं आहे बघा, हा पॉप्युलेशन इथे शो केलेली आहे आणि इथे टाइम दिलेला आहे डिकेड्समध्ये. डिकेड्स म्हणजे एक डिकेड म्हणजे 10 इयर्स. ओके, 1 डिकेड्स मीन्स इज इक्वल टू 10 इयर्स. सो हा पॉप्युलेशन वर्सेस टाइमचा ग्राफ आहे, प्लॉट केला आहे आपण. समजून घ्या, आपल्याला जर 1990, 2000 आणि 2010 सालापर्यंत आपल्याला पॉप्युलेशन डाटा आहे, आपल्याकडे माहित आहे, प्रिव्हियस अनालिसिस अनुसार आपल्याकडे हा पॉप्युलेशन डाटा आहे आणि आपल्याला माहित करायचं आहे 2050 मध्ये पॉप्युलेशन किती असणार आहे. ठीक आहे, आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे की 2050 मध्ये पॉप्युलेशन किती असेल. सो आपण हे कसं कॅल्क्युलेट करतो बघा, सिंपल ग्राफिकल मेथड आहे, एकदा समजून घ्या. काय करतो आपण, जे की त्या ठिकाणी हे इयर्स आहेत ते त्या ठिकाणी एक्स ॲक्सिसवर प्लॉट केलेले आहेत. ठीक आहे, डिकेड्स टाइम जो आहे आपण त्या ठिकाणी एक्स ॲक्सिसवर प्लॉट केला आहे. आणि जे पॉप्युलेशन जे आहे लॅक्समध्ये असेल, 1 लाख, 2 लाख, 3 लाख, 10 लॅक्स आहे ना, तर ही सगळी पॉप्युलेशन जी आहे ती आपण वाय ॲक्सिसवरती प्लॉट केलेली आहे. ओके, वाय ॲक्सिसवर प्लॉट केलेली आहे. आणि हे पॉप्युलेशन वर्सेस टाइम ग्राफ थ्रू आपल्याला फ्युचरची पॉप्युलेशन मिळणार आहे ना. दिस इज द फ्युचर पॉप्युलेशन. 2050 साली पॉप्युलेशन किती आहे हे जर आपल्याला माहीत झालं तर त्यानुसार आपल्याला ट्रीटमेंट प्लांट असेल किंवा पाईप्स असेल त्यांची साईज आपण प्रोव्हाइड करू शकतो है ना. सो आपल्याला 2050 ची पॉप्युलेशन अननोन आहे, म्हणून आपण काय केलं, एक स्ट्रेट लाईन इथं ड्रॉ करतो. 2050 ची पॉप्युलेशन आपल्यासाठी अननोन असते म्हणून. आणि काय करतो, 1990, 2000 साल आणि 2010 सालाची जी पॉप्युलेशन आहे त्यानुसार या ठिकाणी आपण ही जी लाईन आहे ती प्लॉट केलेली आहे. ओके, जसं की 1990 मध्ये समजून घ्या, आपण जस्ट एक अप्रॉक्सिमेट व्हॅल्यूज घेत आहे. समजून घ्या इथं त्या ठिकाणी असेल पॉप्युलेशन असेल 1 लाख. ओके, 2000 इन द इयर 2000 त्या ठिकाणी पॉप्युलेशन झालं आहे समजून घ्या त्या सिटीचं 2 लॅक्स. ओके, 2010 मध्ये पॉप्युलेशन झालं आहे 3 लॅक्स. सो आता 2050 मध्ये म्हणजे आफ्टर 40 इयर्स पॉप्युलेशन किती असणार आहे. सो आता आफ्टर 40 इयर्स पॉप्युलेशन आपण कॅल्क्युलेट करायला जर गेलं सिंपल ग्राफिकल मेथडमध्ये आपण काय करत असतो की ह्या पॉईंटपासून आहे ना, हा जो पॉईंट आहे ह्या पॉईंटपासून ही जी 2050 पॉप्युलेशनसाठी जी आपल्याला पॉप्युलेशन जी फाइंड आउट करायची 2050 सालाची, ह्या पॉप्युलेशन प्रेडिक्ट करण्यासाठी सिम्पली आपण काय करतो, लाईन्स त्या ठिकाणी या पॉईंटपासून प्लॉट करत जातो. ज्यावेळेस आपण या लाईन्स प्लॉट करतोय यामधले जे क्युम्युलेटिव्ह व्हॅल्यू आहे किंवा या लाईन मधला जो सेंटर आहे त्या पॉईंटला आपल्याला काय मिळणार आहे, त्या पॉईंटला आपल्याला या फ्युचरची पॉप्युलेशन मिळू शकते. पण ही अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू आहे. ठीक आहे, इथं जस्ट आपण जज नाही करू शकत, एक तर पॉप्युलेशन वाढेल है ना, किंवा त्या ठिकाणी मे बी 2050 मध्ये पॉप्युलेशन कमी होते की काय. जी व्हॅल्यू आपण दिलेली आहे समजून घ्या, आपण पॉप्युलेशन प्रेडिक्ट केली आहे 30 लॅक्स. ओके, तर 30 लॅक्स पॉप्युलेशन असेल, सॉरी समजून घ्या आपण 3 आहे ना, आपण एक अप्रॉक्सिमेट घेतोय 10 लॅक्स आहे. ओके, सो 10 लॅक पॉप्युलेशन असेल की मे बी 12 लॅक्स असेल की मे बी त्या ठिकाणी 8 लॅक्स असेल, सांगता येत नाही. ओके, जस्ट आपण या लाईन्स या पॉईंटपासून पुढे या ग्राफवरती या लाईनवरती प्लॉट करत जातोय. ज्यावेळेस आपण ही लाईन एक्सटेंड करतोय या एक्सटेन्शनने आपल्याला अप्रॉक्सिमेटली माहीत पडत नाही की पॉप्युलेशन किती असेल, 8 लाख असेल, 10 लाख असेल की 12 लाख असेल. म्हणून ही जी मेथडॉलॉजीज आहेत, ग्राफिकल मेथड्स असतात, हे जेवढे पण ग्राफिकल मेथड्स तुम्ही इथं पाहताय, सिंपल ग्राफिकल, कंपॅरेटिव्ह ग्राफिकल आणि लॉजिस्टिक कर्व मेथड्स, ह्या सगळ्या ज्या आहे ह्या अप्रॉक्सिमेट मेथड्स आहेत, ज्या की यामधले सिंपल ग्राफिकल आणि कंपॅरेटिव्ह ग्राफिकल मेथड्स जे आहेत हे त्या ठिकाणी IS कोडने रिजेक्ट केलेले आहेत. ओके, सो आता आपण काय करतो, जी काही पॉप्युलेशन फोरकास्ट करायची असेल तर त्यासाठी या अरिथमॅटिक इन्क्रीज मेथड, जॉमेट्रिक इन्क्रीज मेथड किंवा इन्क्रिमेंटल इन्क्रीज मेथडचा यूज करत असतो. आणि जे की गेट एक्झाममध्ये यावरच तुम्हाला क्वेश्चन्स त्या ठिकाणी बघायला मिळतील. ओके, कधी कधी जी की जेईचे एक्झाम्स किंवा MPSC एक्झाम आहे त्यामध्ये जर यांचे नाव विचारले, जसे की लॉजिस्टिक कर्वला आपण येस कर्व मेथड सुद्धा म्हणत असतो. ओके, कंपॅरेटिव्ह ग्राफमध्ये काय करत असतो, 2 सिटीज जे आहे ज्यांची पॉप्युलेशन जे आहे प्रिव्हियस डाटामध्ये सिमिलर वेने इन्क्रीज होत असेल तर फ्युचरमध्ये पण त्याच वेने इन्क्रीज होईल, म्हणून आपण त्याला नाव दिलं आहे कंपॅरेटिव्ह ग्राफिकल मेथड. लॉजिस्टिक कर्व किंवा येस कर्व मेथडमध्ये काय असतं मित्रांनो, जे की त्या ठिकाणी एखादा टाउन आहे समजून घ्या, सपोज त्या ठिकाणी एखादा टाउन असेल आणि या टाउनमध्ये आपण काय करतोय,
मे बी एखादं समजा आता जसं आता सध्याचं जे सरकार आहे आघाडी सरकार, याने काय केलेलं आहे, पुणे आणि मुंबई साईडला भरपूर सारे नवीन नवीन प्रोजेक्ट्स आणलेले आहेत, मेट्रो प्रोजेक्ट्स आणलेले आहेत, बरोबर. सो इन केस त्या ठिकाणी एखादा जर छोटा टाउन असेल त्यामध्ये एखादी इंडस्ट्री डेव्हलप करतायत ते, ओके. सो किंवा एखादा हायवे, नॅशनल हायवे प्रोजेक्ट जर जात असेल एखाद्या टाउनमधून, तर त्या टाउनमध्ये ज्यावेळेस साईडने त्याच्या नॅशनल हायवे जातोय किंवा त्या ठिकाणी काही इंडस्ट्री सेटअप होत आहे, तर त्या टाउनची डेव्हलप होत असते है ना. टाउनची काय होणार आहे, डेव्हलपमेंट होणार आहे. ह्या टाउनची जी डेव्हलपमेंट होणार आहे त्यामुळे काय होईल, आजूबाजूच्या टाउन्समधले जे लोक आहेत त्या जिथे डेव्हलपमेंट होते तिथं त्या ठिकाणी काय होतील, मायग्रेट होतील. आणि या मायग्रेशनने जो काही टाउन असेल त्याची पॉप्युलेशन इन्क्रीज होणार आहे. सो ड्यू टू द मायग्रेशन पॉप्युलेशन रेट वाढत असतो, याला आपण म्हणतो डेव्हलपिंग सिटीज. किंवा जसं की वेल डेव्हलप्ड आहे ना ओल्ड सिटीजचं उदाहरण द्यायचं झालं तर मुंबई आहे. मुंबई ही पूर्णपणे त्या ठिकाणी ओल्ड अँड सेटल्ड सिटीज आहे. तिथं कुठल्याही प्रकारचं नवीन डेव्हलपमेंटसाठी आता फारसा स्कोप नाही आहे, ते ऑलरेडी डेव्हलप सिटी आहे ना. जर तुम्ही त्या ठिकाणी उदाहरण द्यायचं झालं समजा की बुलढाणा किंवा त्या ठिकाणी यवतमाळ या सिटीज ज्या आहेत ह्या आपण त्या ठिकाणी असू शकतो डेव्हलपिंग फेजमध्ये आहे. तिथं जर आपण इंडस्ट्री सेटअप केली तर तिथं स्पेस आहे अवेलेबल. तिथं आजूबाजूच्या टाउन्समधले म्हणजे बुलढाणा किंवा समजा की मी यवतमाळ म्हणत आहे, यवतमाळला इंडस्ट्री जर सेटअप केली तर आजूबाजूला जसं वाशिम असेल किंवा मे बी बुलढाणापासून लोक जे आहेत त्या यवतमाळ सिटीमध्ये जाऊन काय होतील, मायग्रेट होतील, इंडस्ट्रियल एरियामध्ये मायग्रेट होणार ना जॉबसाठी. सो ह्या मायग्रेशनमुळे त्या सिटीची पॉप्युलेशन जी आहे ती वाढेल. आणि ती पॉप्युलेशन आपल्याला हा लॉजिस्टिक कर्व शो करत असतो. डेव्हलपिंग सिटीज, डेव्हलप्ड सिटीज अशा सिटीजचं क्लासिफिकेशन करत असतो. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. फक्त काय लक्षात ठेवायचं आहे, लॉजिस्टिक कर्वला आपण यस कर्व मेथड म्हणत असतो, जो की आपल्याला मायग्रेशन रेट, डेथ रेट किंवा बर्थ रेट अशा तिन्ही फेजेस आपल्याला सांगत असतो. ठीक आहे. सो दीज आर ग्राफिकल मेथड्स. मॅथमॅटिकल मेथड्समध्ये अरिथमॅटिक इन्क्रीज, जॉमेट्रिक इन्क्रीज आणि इन्क्रिमेंटल इन्क्रीज मेथड्सने आपण काय करतो, जसं की फॉर एक्झाम्पल म्हणून या तिन्ही मेथडॉलॉजीज तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. जर तुम्ही जेईच्या एक्झाम्स देत आहेत, MPSC मेन्स एक्झाम देत आहे किंवा SSC IAS ज्या किंवा गेटच्या ज्या काही एक्झाम्स असतात यामध्ये हे जे काही तीन आहेत यापैकी मोस्ट ऑफ द टाइम जर आपण छोट्या ज्या एक्झाम्स आहेत JEE आणि MPSC यामध्ये अरिथमॅटिक इन्क्रीज मेथडवरती 100% तुम्हाला क्वेश्चन बघायला मिळेल. सिंपल फॉर्म्युला आहे, जसं की आपल्याला 2050 साली आहे ना फ्युचरची पॉप्युलेशन माहीत नाही आहे, तर त्याला आपण PN ने डिनोट करतो. ओके, इनिशियल पॉप्युलेशन P0. समजा की 2020ची पॉप्युलेशन आपल्याला माहित आहे, त्याला आपण इनिशियल पॉप्युलेशन म्हणतोय 20, तर P0 ने डिनोट करतोय. प्लस NX बार, हा N काय, नंबर ऑफ डिकेड्स. जसं की 2050 आणि इथे 2020 यामध्ये किती डिकेड्स आहेत, 3 डिकेड्स आहेत, बरोबर. सो